काँग्रेसनं बारामतीमधून माघार घेतली कारण अनेकांनी विनंती केली, जसं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुनेत्राताई पवार असतील किंवा त्यांच्या पक्षाची इतर प्रमुख लोकांनी विनंती केली आणि तेव्हाही माननीय उद्धव ठाकरे यांनी सुनेत्रा पवारांना शुभेच्छा दिल्या होत्या. पण काँग्रेस पक्षानं आपला उमेदवाराचा अर्ज तिकडे ठेवला. त्यात त्यांची काही धोरणात्मक भूमिका होती. त्यांनी एक जी मागणी केली होती की अजित पवार यांच्या संशयास्पद अपघातासंदर्भात FIR दाखल करा. ही मागणी आजही आमच्या सगळ्यांची आहे, कायम आहे. आणि त्या संदर्भात हर्षवर्धन सकपाळ काँग्रेसचे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चासुद्धा झाली शेवटच्या टप्प्यात. तरीही हर्षवर्धनजी म्हणतात की महाराष्ट्राची संस्कृती वगैरे 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 आणि त्यानुसार त्यांनी माघार घेतली असेल तर त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे. पण ही एकच निवडणूक असते की येणारी पहिली निवडणूक मृत्यूनंतर एखाद्या नेत्याच्या, ती बिनविरोध करण्याची प्रथा परंपरा महाराष्ट्रामध्ये होती. ती प्रथा परंपरा मोडली भारतीय जनता पक्ष. त्याच्यामुळे ही निवडणूक अजितदादांना आपण श्रद्धांजली म्हणून अर्पण केली पाहिजे बारामतीची. आणि पुढल्या निवडणुकीचा आपण एकत्र महाविकास आघाडी म्हणून विचार करू. त्यात काय करता येईल, कसं करता. 2029चा विषय आहे आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्हाला एकत्र लढावं लागेल. पण राऊत साहेब, या सगळ्या प्रकरणात काँग्रेसने साध्य काय केलं? कारण माघार घ्यायची होती, राजकीय सभ्यता, महाराष्ट्राची संस्कृती ही पूर्वीपासूनच आहे ना, तर या गोष्टीचा विचार सुरुवातीलाच केला गेला नाही. असं नसतं. आणि नंबर 2, राहुरीमध्ये शरद पवार यांनी उमेदवार ठेवलेले आहेत. बारामतीत एक नाही, राहुरीची निवडणूक आणि बारामतीच्या निवडणुकीत फरक आहे. तुम्ही त्याची तुलना करू नका. त्याची तुलना करणं योग्य नाही. तिथेही त्या सदस्याचं निधन झालं आणि त्यामुळेच पोटनिवडणूक होते ना. आता मग ते अपघाती असेल, निधन हे दुःखद असतं. हो, बरोबर आहे. पण अशा प्रकारचा सभ्यपणा, सुसंस्कृतपणा भाजपनं कधीच दाखवला नाही ना. भाजपचा सभ्यपणा आणि सुसंस्कृतपणाच्याशी काय संबंध कधी अशा बाबतीत आला नाही. मी